शिवसेना नेते भास्करराव, शिवसेना उपनेते विजयराव कदम, विक्रांत जाधव, सर्वच पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिक बंधुत्व भगिनी, आता जाधवरावांनी दोन्ही हातांनी एवढे तलवारी फिरवल्यानंतर आपल्याला आणखी काही सांगावं असं राहिलंय असं मला वाटतं. मगाशी कोणीतरी बोलताना आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि बोलण्याच्या ओघात ते भास्कररावांना भावी मुख्यमंत्री म्हणून म्हणाले. मला पण आनंद झाला. मी पण तो दिवस बघायला आतुर आहे. पण नुसत्या टाळ्या वाजवणे होणार नाही. त्याच्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते सगळे करायची तुमची तयारी असली पाहिजे. आहे ना तयारी? मग या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकाव्या लागतील आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तसे जिंकावे लागतील तर आपलं 288 जागांच्या सभागृहात बहुमत होईल. कारण राजकारण हे तसं कठोर असतं, निष्ठुर असतं. इकडे असा नंबर गेम असतो, आकड्यांचाच खेळ. 145 दाखवा आणि सत्ता घ्या. याच्यामध्ये दुसरी काही टंगळ मंगळ चालत नाही. आणि महाराष्ट्रात जर 145 जागा निवडून यायच्या असतील तर आपल्या जिल्ह्यामध्ये पैकीच्या पैकी जागा आल्याच पाहिजे. आणि एवढी जिद्द बाळगून आतापासून काम केलं तर 3 वर्षामध्ये हे आपल्याला घडवता येईल. ते तुम्ही घडवा आणि मग हक्काने आपला मुख्यमंत्री मागा असं माझा तुम्हाला आग्रह. पण नुसते स्वप्न बघून थांबता नाही. स्वप्न बघायचं पण स्वप्न पूर्ण करायला जागा राहावं लागतं. ती अखंड जागा राहण्याची तयारी आहे का? ते असेल तर मग स्वप्न बघायचा तुम्हाला पुरेपूर हक्क आहे.